हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण जवान बॅच बघत आहेत. आज त्याच्यामधला आपण 23वा टॉपिक बघणार आहेत. काय 23वा टॉपिक बघणार आहे. ठीक आहे. तर याआधी तुम्हाला मी प्रत्येक टॉपिक सुरू करताना त्याची काय दिलेली आहे, बेसिक मेथड दिलेली आहे. आता शेकडेवारीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, पर्सेंटेज. काय म्हणतात, पर्सेंटेज. बरोबर आहे, पर्सेंटेज असे म्हणतात. आता पर्सेंटेज का म्हणतात, आता भरपूर जणांना हा पण प्रॉब्लेम आहे की पर्सेंटेज मध्ये छेदामध्ये 100च का घेतलं जातं. बरोबर आहे. आता शेकडेवारीचं चिन्ह विचारलं तर हा चिन्ह आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला एवढ्या डीप मध्ये नाही येत, परंतु शेकडेवारी हा अंकगणिताचा बेस आहे. ह्या बेस जर आपण मजबूत केला, सर्व आतापर्यंत जेवढे टॉपिक झाले त्यापेक्षा जास्त डीप मध्ये तुम्हाला शेकडेवारीचा बेसिक देणार आहे. कारण या पर्सेंटेजवर पुढे जाऊन तुम्हाला काहीही प्रश्न आले तरी त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आता पर्सेंटेज नेहमी कोणी पण आपण अभ्यास करत असलो तर प्रत्येक जण विचारते, हा बाबा तू एवढा वर्ष झाला अभ्यास करतोय, सांग बाबा छेदामध्ये 100च का घेतलं जातं शेकडेवारीमध्ये, गावाकडे गेल्यावर एवढ्या वर्ष अभ्यास करतो. बरोबर आहे. कोणाकोणाला मस्ती असते. बरोबर आहे. पण लग्न गेलो तर आपल्याला कसं हे करायचं ते आहे. तर त्याला सांगायचं बघा, पर्सेंट बघा याचं जर आपण लिहिलं तर पर आणि सेंट. बरोबर आहे. पर्सेंट, पर म्हणजे आउट ऑफ. बरोबर आहे, आउट ऑफ. बरोबर आहे. आणि सेंट याचा अर्थ काय होतो, 100. बघा, पर सेंट याच्यामध्येच अर्थ काय आहे, सेंट म्हणजे 100. आउट ऑफ जी काही संख्या आहे ती काय आहे, 100%. म्हणून छेदामध्ये नेहमी काय घेतलं जातं, 100 घेतलं जातं. काय घेतलं जातं, नेहमी 100 घेतलं जातं. आता बघा, प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट ही का असते तुमची 100% असते. 100% असते. कशी काय, आता हा पेन आहे, हा पेन स्वतःमध्ये काय आहे, 100%. याची नीब जर काढून टाकली तर हा स्वतःमध्ये 100% होईल का नाही. आपण प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये काय आहे, 100% आहे. बरोबर आहे. हा घड्याळ घेतला, या घड्याळामध्ये स्वतःमध्ये हा घड्याळ काय आहे, 100% आहे. याचं जर बेल्ट काढून टाकलं तर हा 100% होईल का नाही. मग प्रत्येक गोष्ट ही स्वतःमध्ये काय असते, 100% असते. कशी असते, 100%, 100% असते. बरोबर आहे. म्हणून आता जर आपण केलं की आपल्याला जर दिलं की कोणीतरी समजा 20%. बरोबर आहे, 20%. आता बघा, 20% दिलं, हे टक्के उडालं, छेदामध्ये काय येतं, 100 येतो. याला भाग दिला, बे के बे, बे पंचे 10. बरोबर आहे. किंवा जर आपल्याला 1/5 दिलं तर याच्या टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं असेल, 100 निघून तो किती होतात, 20%. हे असं का होतं, बरोबर आहे, हे असं का होतं. किंवा आपल्याला असं दिलं असेल की 12.1/2% म्हणजे किती होतात, 1/8 होतात अपूर्णांकामध्ये. किंवा आपल्याला असं दिलं असेल 11.1/9% म्हणजे किती होतात, 1/9. हे होतं कसं, याचं कन्वर्ट कसं केलं जातं, हे कन्वर्ट होतं कसं, टक्केवारीमधून अपूर्णांकामध्ये, अपूर्णांकामधून टक्केवारीमध्ये कसं रूपांतर होतं, हे आपल्याला बघायचं. याच्यावर जास्त आपल्याला मेहनत करायची आहे. बरोबर आहे. हालाकी तुमच्या या बॅच मध्ये तेवढे कठीण प्रश्न नसतील, परंतु अदर काही एक्झाम तुम्ही देत असाल. कारण भरपूर विद्यार्थी असे आहेत की आता सध्या महाराष्ट्रामध्ये TCS पॅटर्न चालू आहे, त्यामध्ये ह्या फ्रॅक्शनवर जास्त प्रश्न टाकले जातात. त्याच आपल्याला बघायचं आहे. बघा, पहिली कन्सेप्ट अशी आहे. पहिली कन्सेप्ट जर आपण लक्षात घेतली, पहिली कन्सेप्ट जर आपण लक्षात घेतली तर बघा याच्यामध्ये अ, टक्केला टक्केला अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल, काय अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर बघा, जर प्रथम आहे 100%, काय आहे 100%, 100% असेल तर मी काय सांगितलं, टक्के उडालं, छेदामध्ये काय येईल, 100. 100% म्हणजे काय आलं, एक आलं. 100% म्हणजे काय, एक आलं. 90% दिला असेल, 90%, तर 90% उडालं, छेदामध्ये 100 आलं, 00 कट झालं, 9/10. बरोबर आहे. जर आपल्याला 70% दिला असेल, 70%, तर बघा हे 70 छेदामध्ये काय येईल, 100, 00 कट झाला, 7/10. काय, 7/10. जर आपल्याला 20% दिला असेल, टक्के उडाले, छेदामध्ये काय येतो, 100 येतो. 20/100, 00 कट झाला, बे के बे, बे पंचे 10. जर आपल्याला 30% दिलं असतं, 30%, तर 30 छेदामध्ये 100 आलं असतं, 00 कट झालं, 3/10 आलं असतं. बरोबर आहे. मग इथं एक नोट लिहून ठेवा. काय लिहून ठेवा, नोट. काय नोट आहे बघा, महत्वाची नोट लिहून ठेवा. नोट काय आहे, जर जर आपल्याला टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल, अपूर्णांक म्हणजे काय, अंश आणि छेदामध्ये संख्या दिली असेल, टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर 100 ने भागलं जातं. काय म्हणलं, बघा, टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल, 100 ने भागलं जातं. बघा, प्रत्येक ठिकाणी छेदामध्ये तुम्हाला 100 दिसतील. काय दिसतील, छेदामध्ये 100 दिसतील. आता हे तर कन्वर्ट करणं सोपं आहे. मग याच्यापेक्षा डिफिकल्ट काय आहे,
डिफिकल्ट हे आहे काही मिक्स फ्रॅक्शन्स येतात. काय? मिक्स फ्रॅक्शन्स, मिक्स अपूर्णांक. आता मिक्स अपूर्णांक म्हणजे काय? मिक्स अपूर्णांक म्हणजे काय? जर आपल्याला असं दिलं, की बाबा 12.1/2% याचं अपूर्णांकात रूपांतर करा. बरोबर आहे. आता बघा, याचं आधी व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा, मग त्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये रूपांतर होतं. आता बघा, याचाच अर्थ काय होतो? जर 12.1 दिला असेल, 4.1/3% दिला असेल किंवा 7.1/8% दिलं असेल, असे जर दिले असेल मिक्स फ्रॅक्शन, तर आधी आपल्याला याचं कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. आता बघा, असं जर दिलं असेल, बघा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याला इंग्लिशमध्ये मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. मराठीमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा पूर्ण संख्या आहे, ही अपूर्ण संख्या आहे. यालाच मी असं लिहू शकतो बघा, 12 गुणिले 2 प्लस 1 छेद जसाच्या तसा लिहिला जातो. बघा 4 गुणिले 3 प्लस 1 छेदामध्ये 3. बघा 7 गुणिले 8 प्लस 1 छेदामध्ये 8. 12 1 12 2 24. 24 आणि 1 25. 25 छेदामध्ये 2%. याचं 4 त्रिक 12 आणि 1 13. 13 छेदामध्ये 3%. मग 8 56 1 57. 57 छेदामध्ये 8%. हे काय झालं तुमचं? व्यवहारी अपूर्णांक झालं. हे काय झालं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक झालं. बरोबर आहे. हे करता आलं. मग बघा 25 छेदामध्ये 2%. बघा आता पर्सेंट उडालं, छेदामध्ये 100 आलं. 25 2 गुणिले, बघा टक्के उडालं, छेदामध्ये 100 आलं. टक्के उडालं, छेदामध्ये 100 आता. मग 25 एके 25, 25 चोक 100. मग याचा अर्थ काय झाला? 1/8. म्हणजे 12.5% म्हणजे अपूर्णांकात किती होतात? 1/8. बघा 13 छेदामध्ये 3 छेदामध्ये काय येईल? 100 येईल. मग 13 छेदामध्ये 300 आलं. बरोबर आहे. आता याला भाग जाणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. बरोबर आहे. जसं बघा, आता अजून काही मिक्स फ्रॅक्शनची प्रॅक्टिस करू. जर आपल्याला असं दिलं असेल बघा, 12.5% दिला असेल, तर याला आपण कसं लिहू शकतो? 12 1 12 2 24 आणि 1 25. 25 छेदामध्ये 2%. टक्के उडाले, छेदामध्ये 100 आलं. 25 गुणिले 100. 25 एके 25, 25 चोक 100. 4 1 4 4 2 8. 1/8. जर आपल्याला असं दिलं असेल 11.1/9% दिलं असेल, तर 11 99 99 आणि 100 100 छेदामध्ये 9%. टक्के उडाले, छेदामध्ये 100 आलं. 100 गुणिले 100 छेदामध्ये 9 गुणिले काय येईल? 100. 100 एके 100. 1 एके 1. 1/9. जर आपल्याला असं दिलं असेल समजा 7.1/7%. 7 7 49 नाही, 50 छेदामध्ये 7%. टक्के उडाले, छेदामध्ये 100 आलं. 50 7 गुणिले 100. 50 एके 50, 50 दोन्ही 100. 7 एके 7, 7 दोन्ही 14. 1/14% आला. 1/14% आला. ठीक आहे. जर आपल्याला असं दिलं असेल, समजा 16.203% दिला असेल. मग 16 एके 16, 32, 16 त्रिक 48, 48, 49, 50. 50 छेदामध्ये 3%. म्हणजेच टक्के उडाले, छेदामध्ये काय आलं? 100 आलं. 3 गुणिले 100. 50 एके 50, 50 दोन्ही 100. 3 एके 3, 3 दोन्ही 6. 1/6 आलं. बरोबर. जर आपल्याला असं दिलं असेल 6.1/4% दिला असेल, तर बघा 6 चोक 24 आणि 25. 25 छेदामध्ये 4 टक्के. मग छेदामध्ये 100 येईल. 25 छेदामध्ये 4 गुणिले काय येईल? 100. 25 एके 25, 25 चोक 100. 4 चोक 16. 1/16 काय असेल याचं उत्तर असणार आहे. एवढा स्पीड आपल्याला जमला पाहिजे. ह्या स्पीडमध्ये जर तुम्ही केलं, तर 100% तुम्हाला काय येईल? याचं कन्व्हर्ट करता येणार आहे. आता बघा, काही मिक्स फ्रॅक्शन आहेत. बरोबर आहे. ते बघण्याच्या आधी आपल्याला बेसिक 1 ते 20 पर्यंतच्या फ्रॅक्शन माहिती असाव्या. काय? 1 ते 20 पर्यंतच्या फ्रॅक्शन माहिती असाव्या. 1 ते 20 पर्यंतच्या माहित असतील, तर आपण कितीही मोठं फ्रॅक्शन बनवू शकतो. कितीही मोठं फ्रॅक्शन्स. याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. पण आधी आपल्याला तुमच्याकडे प्रत्येकाच्या ह्या टॉपिकच्या आधी 1 ते 20 फ्रॅक्शन लिहिल्या पाहिजेत. बरोबर आहे. जसं इथं शेकडेवारी आणि इकडं अपूर्णांक. बरोबर आहे. 1 ते 20 पर्यंत पाठ पाहिजे. बघा 1/1 असेल टक्केवारीमध्ये, मी काय सांगितलं? 100 ने गुणा. बरोबर आहे. मग 100 ने गुणलं तर हे काय होईल? 100%. बरोबर आहे. 1/2 दिलं असेल, याला 100 ने गुणलं. 100 ने गुणलं, 2 पंचे 10. किती आलं? 50% आलं. बरोबर आहे. आता हे मी डायरेक्ट लिहून देतोय. काय डायरेक्ट लिहून देतोय? याचा तुम्हाला फायदा होईल. बघा 1/3 म्हणजेच किती आलं? 33.1/3%. 1/4 म्हणजेच किती झालं? 25%. 1/5 म्हणजेच किती झालं? 20%. किती झाले? 20%. ठीक आहे. 1/6 म्हणजे किती झालं? 1/6 म्हणजे किती झालं? 1/6 म्हणजे 16.203%. बरोबर आहे. 1/7 म्हणजेच किती झालं? 14.207%. हे पाठ असावेत. ठीक आहे. 1/8 म्हणजेच किती झालं? 1/8 म्हणजेच 12.1/2%.
1/9 म्हणजेच किती झालं? 11.1/9%. 1/10 म्हणजेच किती झालं? 1/10 म्हणजेच तुमचं झालं 10%. बरोबर आहे. 1/11 म्हणजे किती झालं? 1/11 म्हणजे किती झालं? तर 9.1/11%. 1/12% सॉरी 1/12 1/12 म्हणजे किती झालं? 8.1/3%. 1/13 म्हणजेच किती झालं? 7.9/13%. ठीक आहे. 1/14 म्हणजे किती झालं? 7.1/7%. 1/15 म्हणजेच किती झालं तुमचं? 6.203%. ठीक आहे. 116 किती होतात बघा? 2 मिनिटं. 116 बरोबर किती होईल तुमचं? 6.1/4%. 117 हे काय होईल तुमचं? 5.15/17%. 1/18 हे काय होईल तुमचं? 5.509%. ठीक आहे. 1/19 हे काय होईल तुमचं? 5 पूर्णांक 5.509 आणि 5.519% 1/9 आणि 1/20 म्हणजे किती होईल? भाग दिलं 5%. ठीक आहे. नेहमी काय केलं आपण याला 100 ने गुणलं. पण हे 1 ते 20 फ्रॅक्शन तुमच्या पाठ असाव्यात. पुन्हा एकदा आपण वाचून दाखवू म्हणजे तुमचे रिव्हिजन. बघा 1/1 म्हणजे 100, 1/2 म्हणजे 50%, 1/3 म्हणजे 33.1/3, 1/4 म्हणजे 25%, 1/5 म्हणजे 20%, 1/6 म्हणजे 16.203, 1/7 म्हणजे 14.207, 1/8 म्हणजे 12.102, 1/9 म्हणजे 11.109, 1/10 म्हणजे 10%, 1/11 म्हणजे 9.111, 1/12 म्हणजे 8.103, 1/13 म्हणजे 7.913, 1/14 म्हणजे 7.107, 1/15 म्हणजे 6.203, 1/16 म्हणजे 6.104, 1/17 म्हणजे 5.1517, 1/18 म्हणजे 5.109, 1/19 म्हणजे 5.119 आणि 1/20 म्हणजे 5%. किती होतात? 5%. आता ह्या फ्रॅक्शन कशासाठी लिहून दिल्या याचा आपल्याला लक्षात येईल. बरोबर आहे. आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल का लिहून दिला आणि कशासाठी लिहून दिला. बघा इथे 2 गोष्टी लक्षात आल्या आपल्या. 2 गोष्टी इथं नियम लक्षात ठेवा. जर टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर काय केलं जातं? 100 ने भागलं जातं आणि अपूर्णांकाचे टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं असेल तर काय केलं जातं? 100 ने गुणलं जातं. कसं? जर मला दिलं असेल 20% तर 20 बघा टक्के आहे. अपूर्णांकात रूपांतर करायचे 100 ने भागलं जाईल. बेके बे, बेपंचे 10. पण मला जर अपूर्णांक दिला असेल 1/5 तर त्याला 100 ने गुणलं जाईल. किती आलं? 20%. आलं का रे 20%? बघा इथं 20, इथं 20. ठीक आहे. मग हेच आपण बघितलं बघा हे अपूर्णांक आहे. हे सर्व काय आहे तुमचं? हे अपूर्णांक आहे. सॉरी हे उलटं लिहिलं आपण. हे उलटं लिहिलं. ठीक आहे. हे उलटं लिहिलं. इथं टक्के पाहिजे, इकडे अपूर्णांक पाहिजे. ओके. इथं अपूर्णांक इथं काय पाहिजे? टक्के पाहिजे. ओके. मग अपूर्णांकाचं काय केलं? टक्केवारीमध्ये रूपांतर केलेलं आहे. सर याचा फायदा काय? आता तो फायदा पुढे बघ. बरोबर आहे. बघा जर आता मला असं दिलं असेल बघा जर कदाचित आपल्याला असं दिलं समजा आता सर्व बघितलं बघा भरपूर जणांच्या लक्षात आलं नाही. बघा 1/4 दिलं असेल याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं. मग काय करतो 1/4 गुणिले काय करतो 100 100 एके 100 100 छेदामध्ये 4 म्हणजेच 4ने भाग दिला 4 4 दोन्ही 8 4 पंचे 20 किती आलं 25% आलं. बरोबर. जर मला असं दिलं असेल 1/5 टक्केवारीमध्ये रूपांतर 1/5 गुणिले काय करेल 100 करेल 5 एके 5 5 2 10 20%. जर मला 1/6 दिला असेल तर याचा अर्थ काय याला 100 ने गुणेल 100 एके 100 छेदामध्ये 6 बरोबर बेत्रिक 6 बेपंचे 10 बरोबर. आता याला पूर्णांक युक्त 3 एके 3 2 राहिलं 3 सक 18 2 राहिलं 16.203% बरोबर. 1/7 दिला असेल तर गुणिले 100 करणार 100 छेदामध्ये 7 भाग दिलं 7 एके 7 3 राहिलं 7 चोक 28 29 30 14.207% हे झालं टक्केवारीमध्ये रूपांतर. म्हणजे असे किती आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो. प्रत्येकाने घरी हे सोडून घ्यायचं आहे. बघा जसं आता आपण बघितलं 1/5 बघितलं 1/4 बघितलं. जर तुम्ही सोडवायचं आहे 1/8 1/9 1/11 टक्केवारीमध्ये रूपांतर करायचंय बरोबर. 1/13 ठीक आहे 1/17 1/19 1/20
1/25 हे सर्व तुम्हाला सोडवायचं आहे. टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं. हे सर्व अपूर्णांक आहे. याचं काय करायचं? टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं. ठीक आहे. बघा आपण दोन गोष्टी महत्त्वाच्या बघितल्या. त्या म्हणजे टक्केवारी टक्केवारी दिली असेल, त्याचं रूपांतर करायचं असेल अपूर्णांकात, तर आपण काय करतोय? टक्के दिला असेल, मग 20% दिला असेल किंवा तुम्ही म्हणाल लयच 20-20% वर याचा लयच प्रेम आहे, सोपाच घेतो. बरोबर. जर आपल्याला असं दिलं असेल 11.1/9% दिलं असेल, तर याचं रूपांतर अपूर्णांकात मग 11 100 100 छेदामध्ये 9% आलं. मग काय केलं जातं अपूर्णांकात रूपांतर? भागलं जातं. मग 100 9 छेदामध्ये काय येईल 100 100 एके 100 1 एके 1 9 एके 9 1/9% अशा प्रकारे तुम्हाला करता आलं पाहिजे. आता मी तुम्हाला 1 ते 20 फ्रॅक्शन दिले आहेत. बरोबर आहे. आता जर आपल्याला प्रश्न विचारला, की बाबा 5/4 म्हणजे म्हणजे किती टक्के? किती टक्के? मग तुम्ही काय करणार 5/4 5/4 म्हणजे किती टक्के? तर याला काय करणार 100 ने गुणणार. बरोबर आहे. काय करणार 100 ने गुणणार. पण मला जर असं केलं तर इथं भाग देता येईल. बघा भाग दिल्याच्या नंतर 25 चा भाग देईल. 25 5 75%. सोपं आहे. काय? सोपं आहे. पण मला जर असं दिलं असेल, की बाबा 4/9 म्हणजे किती टक्के? किती टक्के? मग मी काय करणार 4/9 गुणिले काय करणार 100. मग हे झालं 400 छेदामध्ये 9. मग आता भाग देणार 9 ने. कसं भाग देणार 9 त्यानंतर 400 मग 9 चोक 36 हे 36 आलं 4 झालं. परत 9 चोक 36 परत हे 4 राहिलं. मग काय करणार बघा ही आडवी रेष असते. आडवी रेषेच्या समोर जो काही भाग देतो, भागाकार येतो तो समोर लिहिला जातो. जी काही बाकी असते ती वरती आणि छेदामध्ये 4 बरोबर आहे. आता याचं उत्तर काय आलं 14.4/9 काय आलं 44.4/9. मग प्रत्येक वेळी असं करणार प्रत्येक वेळी असं करणार का? तर यासाठी आपल्याला बेसिक फ्रॅक्शन माहिती पाहिजेत. याच्यावर आपण वर्क करणार आहे खूप जबरदस्त. बरोबर आहे. बघा आत्ताच मी तुम्हाला लिहून दिलं. बघा 1/4 याचं जर आपण रूपांतर केलं तर 1/4 गुणिले काय करतो 100 करतो. मग भाग दिल्याच्या नंतर कितीचा भाग देईल 25%. ही बेसिक फ्रॅक्शन तुम्हाला लिहून दिली. बघा 1/4 लिहून दिलंय का? बघा 1/4 इथं लिहून दिलंय. 1/4 म्हणजे 25%. आता याच्यापासून कितीही फ्रॅक्शन बनवता येतात. कितीही. कशा येतात ते लक्षात घ्या. बघा आपल्याला हे पाठ पाहिजे. 1/4 आहे म्हणजे किती 25%. 1/4 म्हणजे 25%. मग मला विचारलं समजा 2/4 म्हणजे किती टक्के? बघा आता याला कितीने गुणलेलं आहे 2 ने. बघा छेदाला कधीही गुणलं जात नाही, अंशाला गुणलं जातं. बघा ह्या 1 ला 2 ने गुणलं 2/4 आलं. मग इथं जर 2 ने गुणलं, इथं सुद्धा 2 ने गुणा. 25 एके 25, 25 दुनी 50. जर मला 1/4 म्हणजे 25% माहिती आहे आणि मला विचारलं 7/4 म्हणजे किती टक्के? मग बघा याला कितीने गुणलेलं आहे 7 ने. कितीने गुणलेला आहे? 7 ने गुणलेला आहे. बरोबर आहे. मग मला हे जर माहीत आहे 7 ने गुणलेलं आहे, ठीक आहे. 7 ने गुणलेलं आहे. मग इथे सुद्धा 25 ला 7 ने गुणा. बरोबर आहे. 25 ला 7 ने गुणलं किती होतं? 175%. 175% आलं लक्षात? पुढे बघा, जर आपल्याला असं दिलं असेल, मला माहिती आहे 1/4 म्हणजे किती आहेत? 25% आहेत 25%. मला जर पुढे जाऊन उद्या विचारलं 11/4 म्हणजे किती? तर बघा याला कितीने गुणलेलं आहे? 11 ने गुणलेलं आहे. तेव्हाच इथे 11/4 आलं. बघा छेदामध्ये जसंच्या तसं राहतं. मग 25 ला 11 ने गुणलं 5, 5 7 आणि 2 किती आले? 275. पुढची फ्रॅक्शन बघा. हे कशासाठी लिहून दिले ते तुमच्या आता लक्षात येईल. जर मला असं दिलं असेल बघा 1/9 1/9 म्हणजे याचं टक्केवारीमध्ये रूपांतर केलं तर किती होतात? 11.1/9% बरोबर. मग आता हे पण लक्षात घ्या. हे पण लक्षात घ्या. भरपूर जणांना हे माहीत नसेल, पण हे लक्षात घ्या. बघा अ, असं आपल्याला असेल 11.1/9 आलं असेल किंवा 33.1/3% असेल किंवा 55.2/7% असेल. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? या 11ला असं लिहिलं जातं 11 प्लस 1/9 या 33ला असं लिहिलं जातं 33 प्लस 1/3 हा 55 ला असं लिहिलं जातं 55 प्लस 207 याच्यामध्ये काय असतो? प्लस चिन्ह असतो. आता हे का असतो ते तुम्हाला सांगतो. बघा पुढचं. आता ही फ्रॅक्शन आपण तयार करू. जर 1/9 याचा अर्थ मग 1/9 गुणिले काय करतो 100. मग 100 छेदामध्ये 9 याला भाग दिल्याचे 9 एके 9, 9 एके 9. 11.1/9%. मग इथं माझ्या लक्षात आलं, मला एक बेसिक फ्रॅक्शन भेटलं, की 1/9 म्हणजे किती होतात? 11.1/9% होतात.
मग बघा, मला उद्या विचारलं 2/9 म्हणजे किती टक्के? बरोबर आहे. मग तू इथे 100 ने गुणणार का नाही? बघ 1/9 म्हणजे एवढं आहे. याला कितीने गुणलं? 2 ने. याला सुद्धा 2 ने गुणा. पण 2 ने गुणायचं कोणाला? बघा 2 कंसामध्ये 1/9%. ठीक आहे. कारण 1/9 चं एवढं आहे. मग ह्या 2 ने 11ला गुणलं जातो. 11 दोन्ही 22 आणि 2 ने अंशाला गुणलं जातो. 2/9 जसाच्या तसा. उद्या आपल्याला विचारलं की 7/9 म्हणजे किती टक्के? 7/9 मला 1/9 म्हणजे किती आहे? 11.1/9% आहे. अंशाला कितीने 7 ने गुणलंय. मग याला 7 ने गुणा. 11 7 77 वरती 7 एके 7 आणि 9 77.709 कोणतंही फक्त मला पहिलं फ्रॅक्शन माहिती पाहिजे. याच्यावर मी कितीही मोठं फ्रॅक्शन बनवू शकतो. आता एक महत्त्वाचं बघा, जर मला असं दिलं असेल, की 64.803% दिलं असेल, याचं रूपांतर करायचंय. मी काय सांगितलं बघा, आता हे 64.803% याला कसं लिहिता येईल? हे चुकीचं आहे लिहिणं. का चुकीचं आहे ते लक्षात घ्या. बघा, या छेदापेक्षा अंश कधीही मोठा नसतो. छेदापेक्षा अंश जर मोठा असेल, तर त्याला भाग दिलं जातं. मग यालाच मी कसं लिहायला सांगितलं 64 प्लस 8.803 आता बघा या 3 ने भाग जातो. मग 3 ने भाग दिला 8 ला. 3 ने 8 ला भाग दिला. 3 एके 3 3 एके 3 3 एके 3 3 दोन्ही 6 3 एके 3 3 दोन्ही 6 बरोबर आहे 6 आलेले आहे. 6 2 बाकी राहिली. मग यालाच कसं लिहिता येईल? मी काय सांगितलं होतं? बघा 64 प्लस जी काही ही आडवी रेष आहे. जो काही भाग असतो तो इथे लिहिला जातो. प्लस जी काही बाकी असते ती वरती लिहिली जाते. ज्यांनी भाग दिला ते हे. बघा आता हे 2 याच्यामध्ये जाईल. 64, 65, 67. 64 64, 65, 66. 66.203% हे काय येईल? याचं असं रूपांतर करता येईल. ठीक आहे. कधीही लक्षात ठेवायचं, की अंश जर लहान असेल, अंश जर लहान असेल, छेद जर अंशापेक्षा मोठा असेल, तर त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात तयार करा. ठीक आहे. अजून याच्यावर प्रॅक्टिस करू. जर आपल्याला असं दिलं असेल, समजा कसं दिलं असेल, की अ, अजून एक व्हॅल्यू घेऊ आपण. 1/7 म्हणजे किती? 1/7 म्हणजे किती होतात? 1/7 म्हणजे 14.207% होतात. बरोबर आहे. आता मला विचारलं समजा 3/7 म्हणजे किती टक्के? मग मी काय करणार? 3/7 याला गुणिले 100 करणार. मग 300 छेदामध्ये 7 मग 7 ला काय करणार? 300 ने भाग देणार. 7 चोक 28 2 राहिलं, परत 20 आलं. 7 एके 7 दोन्ही 14 7 त्रिक 21 7 दोन्ही 14 6 राहिलं. मग बघा जे आडव्या रेषेच्या जेवढा कोणी पूर्ण भाग जातो तो समोर, जी काही बाकी आहे ती वरती, जी काही बाकी आहे ती वरती आणि जो काही भाग दिला तो कशामध्ये लिहितात? छेदामध्ये लिहितात. तो कशामध्ये लिहितात? छेदामध्ये लिहितात. आलं लक्षात? मग आता बघा, मग एवढं करणार का तुम्ही? नाही. आता बघा 1/7 म्हणजे एवढं आहे. मग आपल्याला अंशाला कितीने गुणलेलं आहे? 3 ने. मग याला सुद्धा 3 ने गुणा 14.207% मग 14 ने 3 ला गुणलं तर 14 त्रिक किती होतात? 42 होतात. 42 होतात. परत 3 ने 2 ला 3 एके 3 3 दोन्ही 6 बघा 42.607 आता उद्या आपल्याला दिला 11/7% 11/7 म्हणजे किती टक्के? कितीने गुणलेलं आहे? 11 ने गुणलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 1/7 म्हणजे किती होतं? 14.207 होतात. कितीने गुणलेले? 11 ने. मग गुणा 11 ने गुणल्याच्या नंतर बघा 4 इथं दोघांची बेरीजमध्ये आणि इकडे 154 11 दोन्ही 22 7 बघा छेदापेक्षा अंश मोठा आहे. मग याला मी असं लिहू शकतो बघा. आता हे काय आलं? अ, 154 आहे. 154 आहे. बघा याचं रूपांतर कसं होतं? प्लस किती आलेलं आहे? 22/7 किती आलेलं आहे? 22/7 बरोबर आहे. मग बघा 154 जसेच्या तसं प्लस 7 एके 7 दोन 14 7 त्रिक 21 7 त्रिक 21 बघा 3.1/7 यालाच मी असं लिहू शकतो 154 प्लस 3 प्लस 1/7 मग हे 54 मध्ये प्लस होईल 54 55 56 57 157.1/7% आलं. आलं लक्षात? म्हणजे काय? बघा 11/7 11/7 11/7 दिला असेल तर त्याचं टक्केवारी. आता 11/7 दिलं असेल तर तू काय करणार? गुणिले 100 करणार. मग हे किती आलं? 1100 छेदामध्ये 7. आता ह्या 7 ने काय करशील? या 7 ने काय करशील? तू भाग देणार आहे. बरोबर आहे? 2 मिनिटं. 2 मिनिटं लॅपटॉपची चार्जिंग लावलीच नाही.
मग आता ह्या 7ने काय करणार? 1100ला भाग देणार. मग 7 एके 7 काय बेकार आहे का नाही? पण ही सोपी पद्धत आहे. बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला हे पाठ करावे लागतील. ह्या फ्रॅक्शन्स तुम्हाला पाठ करावे लागतील काही करून. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आलं लक्षात? बघा जर आता आपल्याला एक दिलं असेल 1/8 1/8 म्हणजे 1/8 गुणिले काय करतो? 100 करतो. मग 100 छेदामध्ये 8 परत भाग दिला. बेचोक 8, बेपंचे 10 परत 2 ने भाग दिला. बेदोन्ही 4, बे25 म्हणजे झालं किती 25 ला भाग दिला तर हे झालं 12.5%. म्हणजे 1/8 1/8 म्हणजे किती होतात? 12.1/2%. मग आपल्याला उद्या विचारलं की 9/8 म्हणजे किती टक्के? कितीने गुणलेलं आहे? 9 ने. मग 9 आपल्याला 1/8 चं माहिती आहे 12.1/2%. मग 12 12चा पाढा माहित पाहिजे. बरोबर आहे. 12 किती होतात? 108 होतं. मग हे 108 परत 9 ने वरती गुणलं 9 एके 9 आणि 2 जसंच्या तसं. आता परत याचं कन्व्हर्ट हे हे योग्य आहे का? नाहीये. का? कारण छेद मोठा आहे. मग 108 प्लस 2 ने भाग दिला बेचोक 8 4 अधिक 2 मग 108 108 प्लस 4 केलं तर 112 होतात. मग 112.1/2% हे काय असेल त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा 9/8 आता याचं टक्केवारीत करताना 100 ने गुणणार. मग 900 छेदामध्ये 8 मग आता 8 ने भाग देणार. अवघड आहे का नाही? मग डायरेक्ट याचा अर्थ काय होतो? 9/8 म्हणजे किती टक्के? तर 112.1/2%. कोणतीही फ्रॅक्शन घ्या, कोणतीही फ्रॅक्शन घ्या, कोणतेही घ्या तुम्हाला करता येईल. जसं 1/4 म्हणजे किती होतात? तर 1/4 गुणिले काय करतो? 100 किती होतात? 25% होतात. बरोबर 25%. मग 1/4 म्हणजे किती? 25%. मग आपल्याला विचारलं पुढे 11/4 म्हणजे किती? कितीने गुणलेले? 11 ने. मग इकडे सुद्धा 11 ने गुणा. बरोबर आहे. मग 11 ने गुणायचं असेल सांगितलेलं 5 जसंच्या तसं लिहा. 2 जसंच्या तसं मध्ये दोघांची बेरीज दिला. 5/6 किती आलं? 275%. कोणतीही व्हॅल्यू घ्या आणि कितीही कठीण व्हॅल्यू घ्या, तुम्हाला त्याचं कन्व्हर्ट करता येईल. कितीही मोठी व्हॅल्यू घेतली तरी सुद्धा. बरोबर आहे. जसं आपण एक घेऊया जर 1/13 घेऊ बघा. समजा 20 घेऊ चला. 1/20 म्हणजे किती होतात? 1/20 गुणिले काय होईल? 100 होईल. 00 बेपंचे 10 किती होतात? 5% किती होतात? 5% होतात. बरोबर आहे. म्हणजे 1/20 1/20 म्हणजे किती होतात? 5% होतात. मग बघा आपल्याला जर दिलेच पुढे 11/20 म्हणजे किती? कितीने गुणलेले? 11 ने. मग आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचं आहे. मग 1/20 चं माहिती आहे 5%. मग 11 गुणिले 5%. मग 11 5 55% किती होईल? 55% होणार आहे. जसं आपल्याला 1/19 बघा. मला माहिती आहे 1/19 याचं मी अपूर्णांक टक्केवारीत लिहून दिलं. 1/19 म्हणजे 5.5/19%. उद्या मला विचारलं की 17/19 म्हणजे किती टक्के? आता इथं अवघड आहे का नाही? 17/19 काय? 17/19 गुणिले काय करणार? 100 मग किती आलं? 1700 छेदामध्ये 19. आता तू भाग दे रे झब्या. 19 ने 1700 ला भाग दे. दिवाला निघेल का नाही तुझं? निघेल का नाही? 19 चा पाढा येतो का तुला? तेच येत नाही. तर 17 ला कसं भाग देणार? मग इथं कितीला गुणलेलं आहे? 17 ने. म्हणजे 17 कंसामध्ये 1/19 ची व्हॅल्यू माहिती आहे. 5/5.19%. मग बघा, आता इथं 17चा पाढा पाठ नसेल, तर 17ला 5 ने गुणाकार करता येतो. मग 17 5 85. इथं लिहिलं मी 85 प्लस ह्या 5 ला गुणलं. बरोबर आहे. 17 5 85 परत 85. 85 छेदामध्ये 19. आता बघा, छेदापेक्षा अंश मोठा आहे. छेदापेक्षा अंश कसा आहे? मोठा आहे. मग याला मी असं कन्व्हर्ट करू शकतोय. बघा हे किती आलेलं आहे? 85 प्लस 85. 85 प्लस 85 छेदामध्ये 19. छेदामध्ये 19. मग आता याला जर रूपांतर करायचे झाले, तर बघा कसं करता येईल. मग हे 85 जसंच्या तसं लिहिलं प्लस 19 ने भाग दिला. बघा 19 ने जर भाग दिला, तर 19 ची दुप्पट 38 होते. इथं 85 आहे. बरोबर आहे. 19 ची 5 पट 95 होते. मग 19 ची 4 पट केली तर 76 होते. 19 ची 4 पट 76 म्हणजे 76 चा पूर्ण भाग गेला. मग 85 मधून 76 वजा केले 9 राहिले. 9 छेदामध्ये 19 बरोबर आहे. मग बघा हे याच्यामध्ये प्लस होईल, याच्यामध्ये प्लस होईल. 76 प्लस 85 केलं तर किती होतात? 6 5 11 बरोबर आहे. 76 85 किती होतात? 11 आणि 16 161.919 म्हणजे इथं आपल्या लक्षात आलं की
इथं आपल्या लक्षात आलं की 17/19 म्हणजे किती टक्के होतात? तर 161.1/19%. आलं लक्षात? 1/19%. ठीक आहे. तर बघा, ह्या होत्या बेसिक फ्रॅक्शन. याच्यापेक्षा डीपमध्ये तुम्हाला कुठं दिलं नसेल, कुठं काहीच नसेल. पण आपल्याला जेवढ्या डीपमध्ये घेता आलं, तेवढ्या डीपमध्ये मी तुम्हाला घेतलेलं आहे. ओके, ह्या बेसिक आहेत. याच्यावर जेव्हा प्रश्न सुरुवात करेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अजून एक प्रश्न, अजून एक कन्सेप्ट राहिली बघा. एक कन्सेप्ट राहिली शेवटची. बघा, आता नेहमी मी काय करतो बघा, जर मला 20% दिला असेल, 20% नफा झाला, बरोबर आहे? हां, तर ह्या 20% अपूर्णांकात रूपांतर करतो. 20/100 म्हणजे किती झालं? 1/5. बघा, ही काय असते? ओरिजिनल नंबर असतो, म्हणजे पूर्ण असतं. जसं बघा, 3 भाऊ आहेत, बरोबर आहे? 3 भाऊ आहेत आणि घरामध्ये हिस्सा पाहिजे, बरोबर आहे? मग 3 भाऊ आहेत, तर तिघांना समान हिस्सा भेटेल, बरोबर आहे? मग या 3 भावांपैकी घरामध्ये जी जायदाद आहे तिघांमध्ये वाटली जाईल. त्यापैकी एक 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 हिस्सा कोणाचा असेल? एकाचा असेल. बाकी 3 भाव असेल. मग मला दर्शवायचं असेल, तर 1/3 ने दर्शवलं जाईल. म्हणजे छेदामधली संख्या म्हणजे पूर्ण संख्या असते. काय? पूर्ण संख्या असते. मग बघा, एखाद्या गोष्टीवर जेव्हा बघा 20% नफा होतो, 20% नफा होतो, तेव्हा मी नेहमी याला 1/5 लिहितो. मग ह्या 5चे 20% जर काढले, बघा 5चे 20% जर मी काढले, तर किती होतात बघा. चाचीचे म्हणजे गुणाकार 20%, 20 म्हणजे 100, 0 कट झालं, बे के बे, बे पंचे 10, 5 कॅन्सल झालं. किती आलं रे? 1 आलेला आहे. नेहमी कोणत्याही संख्येचा तुम्ही बघा. आता बघा, जर मी असं घेतलं, की समजा 25%, 25% म्हणजे किती झालं? 25/100 म्हणजे किती होतात? 1/4. या 4चे मी 25% काढले. बघा, 4चे जर मी 25% काढलं, बघा 4चे चाचीचे म्हणजे गुणाकार. चाचीचे म्हणजे गुणाकार. 25% म्हणजे किती? 1/4. 4 कॅन्सल झालं. किती आली? 1 आलं. बघा, आपण ह्या 5चे 20% काढले, तर नेहमी 1 भेटलं. बघा, नेहमी वरची संख्या भेटते. नेहमी वरची संख्या भेटते. नेहमी वरची संख्या भेटते. म्हणून बघा, 20% जर मला नफा झाला असेल, तर याचा अर्थ काय होतो? 1/5 म्हणजे 5चे 20% म्हणजे 5 वर 1 नफा झाला म्हणजे 6 झाले. बघा, 25% नफा तोटा झाला असेल, तोटा झाला असेल, तर 25 म्हणजे 1/4. बघा, ही 4 वर 1 तोटा झाला म्हणजे वजा केलं जातं, 3 होईल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी पण लक्षात घ्या. ठीक आहे. नफा झाला प्लस करायचं, तोटा झाला मायनस केलं जातं. आता याचं तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. जास्तीत जास्त वेळा व्हिडिओ बघा. मग याचा व्हिडिओ याच्यानंतर तुम्हाला क्वेशनचा मी तुम्हाला टॉपिक देईल, म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. चालेल. व्हिडिओ कसा वाटला? प्रत्येकाने मला ग्रुपला मेसेज केला तरी चालेल. ओके. समजते याच्यामध्ये कोणती फ्रॅक्शन तुम्हाला समजली नाही ते सुद्धा विचारा. चला, चालेल. आज थांबूया. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, गुड बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज.